लय झालं माझ्या. मग आता सकाळी आता तू म्हणता घेऊन जा बरोबर आहे. बरोबर ठीक आहे येतो मग. हा चल ठीक आहे. अरे भारतीय इच्छा मग काय भाजी उरलीच तर होती. हे काढून ठेवली ती भारतीय अलग चालव तर्रीची स्पेशल. आता ते डबा त्याला भरू सकाळी काय माहिती बरे घेऊन जा बरं मग. थैली त्याचीच आहे डबा त्याचाच आहे. लवकर खाली करून वापस देऊन द्या लागते त्याला. बरोबर तुम्ही आता आत्याबाई काय म्हणते पा म्हणलं. हो काय म्हणून राहिला सांगून राहिला मला. तुम्ही आलं बा तुम्ही विचारा तुमच्या पोराले काय म्हणते पा. बाबा काय म्हणतो म्हणलं काय आता मला काय विचार लागतं बा. तुझ्या आधीच सगळे सत्ता आहे आता आधी काय. नाही बाप्पा ते कसं मला जा लागते ना आता जगांच्या खोलीवर. पण आता इथं तर नाही पडलं. आता उद्या शांतारामच्या घरचं जेवण खावणं झाले की परवाच्या दिवशी जातो म्हणलं मग मी. तिकडे त्या भाडभोच्या घरी खाऊन राहिले तर आता तू म्हणतो की आजचं उद्याचं परवा. काही गरज नाही शांताराम भाऊच्या इथे जायचं. झालं ना आता इच्छा ती बरोबर का दादा घरी काय सर तर तरुण राहिले. पण त्याची जण थांबली नाही बाबा मी. त्याचा आता यायच्या जण लेट झाला ते नाही तर मग त्याचा होता पहिले. ते बरोबर उतारायचं. उद्या सकाळी चालले जाय तू फालतू कसं जास्त करू. मग तिकडून फोन येऊन राहिले द्यायचे. मग कुरकुर करत असते आता भाडभो इथं आले होते काय सांगेन ते काही येते तुझ्या आई. असं म्हणतो नाही का पण ते रागेन ना मग शांतारामले. ते म्हणून गेली म्हणून बाप्पा सांगितलंय नाही. काही राग येत नाही सकाळी चालले जायतो. मग काय तर तिकडे पोरवर काय कुठं खातील मला नाही. मग दादा तू काय कर त्याला सांगू नको. सकाळी आपली गाडी काढ आणि 8 वाजता चालले जाय. जास्त काही टाइमपास करू नका आता. तसं करू लागलं मग नाही का. बरोबर ठीक आहे. शंभर भाऊ आहे का. हो शंभर भाऊ मी काय म्हणलं आहे का घरी. भारती आला वाटते नाही का. बरोबर हे बा हे घे बरं येतला लवकर डबा खाली कर. आले वाटते डब्याला नाही का. त्याची बाय कॉल करत तिकडे. घे लवकर खाली कर. आलोच मी. आलो रे भारती आलो मला आलो. भारती झाला म्हणलं डबा रिकामाच होते सांगितलं माहिती आलोच मी. घेऊ 2 मिनिटं द्या. थांब आलोच. काय तुम्ही राजा एवढी सोय केली का माहिती डब्यासाठी आलो का मी. द्या ना उद्या द्या परवा द्या काय तेवढाच आहे का मा घरी. आपल्याला म्हणणं महत्वाचं काम करायचं आहे आता. आतापर्यंत आपण ऐकून घेऊन राहिलो. जरासं एका जणांना लय जरासं म्हणजे आता डोक्यावर चढलं ते. म्हणलं आता त्याला आपल्याला हिशोब दाखवायचा आहे म्हणलं उद्या. कोणाला हिशोब दाखवतो आता लोक हिशोब करता गेला आपला. आता कोणता हिशोब आहे. हिशोब म्हणजे हे लक्ष्मण किरकिरे यानं काय किती कार्यक्रम केला माहितीये का तुले. किती बदनामी केली गावातनी सासरे भावाची. भाजी अशी आहे भाजी तशी आहे ढमकं होते तमकं होते. सगळ्या गावातनी बोंब झाली. एक माणूस यायला तयार नव्हता. आपण आता सेटलमेंट केलं सगळ्या गावाला समजून दिलं म्हणून आले लोक. आपलं कसं भाजी मारली आपण समजा. पण आता त्याला सोडत नाही ना मी. आता मी हे तपूनच होतो मी मला म्हणलं नाही मी. आता लोक काही कोणाला सांगितलं नाही म्हणून म्हणलं आता तुम्ही आता पुरा दाखवून की तुम्ही प्रत्यक्ष ऐकलेला आहे ना बदनामी कशी केली बा. सुरुवात कशी झाली कुठं कुठं काय केलं आहे ना. शांताराम घनगेच्या घरापाशी ऐकलं म्हणता ना तुम्ही. हो ना ते तर आहे स्वरा. मी आता एकटाच थोडा आहे. भाड्याला माहिती आहे बा. भाड्याला विचारा तू. भाड्याला म्हणलं तुम्हाला काय म्हणतं. मग त्याच्या घरी जायचं आहे ना आपल्याला. पूर्ण सबूत घेऊनच त्याच्या घरी हजर व्हायचं आहे ना आपल्याला. की काय सांग तू काय बोलला तर. मग आपल्याला आता असं नाही जायचं भांडणं नाही करायची. पुराव्या सहित त्याच्या पुढे जायचं किंवा तू असे कामं करतं तुझे बरोबर आहे काय. जे ऐकलं ते आहे स्वरा खरंच आहे. त्यात कुठं नाहीस ना. आपण सांगतो मस्त असं झालं म्हणून. दुसरी गोष्ट ते या नाही सांगत ना कशानं. आलू वगैरे काय म्हणलं म्हणजे त्यानं ऐकलं ते ना. त्याला म्हणलं म्या येतो म्हणलं त्या जुन्या शाळेपाशी अर्ध्या घंट्या ते येऊन राहिलं. सध्या ते डबे गिबे घेऊन गेलं घरी. जे आपले माणसं आहे त्याला कसे डबे भरून दिले म्या. तसं येते का ते बरोबर ठीक आहे. बाकी मग काय अडचण नाही. मग आणतो मी डबा आलोच मी. डबा नको आणू तुम्ही. आता पहिले लाईने पडला चित्ताला. म्हणजे त्याचं ट्रॅक्टर पंक्चर केलं म्हणता ना. ट्रॅक्टर पंक्चर केलं बाबा हो ना पहिल्या दिवशी पेरणी करा. मग काय तर बाबा 4-8 दिवसाची गोष्ट ते काढा लागलं मग याच्यात. मग ते सगळंच काढायचं ना आता आपल्याला. बिलकुल पुराव्यासहित आपल्याला सकाळी त्याच्या घरीच जायचं आहे ना. चल मग भाडून विचारू एकट्या नाही तर मग ते कधी मोठा म्हणायचं बा नाही रे असं नाही तसं नाही. मागं फिरलं तर मग काय फायदा. मी म्हणायचं असं म्हणलं ते म्हणायचं मला नाही माहित. त्याला एक तर कबूल करून घेवा तू. मग त्याच्यासाठी मी तुम्हाला म्हणायला आलो. तुम्हाला तेच सांगून राहिलो पाहिजे बा बदलू नका इन टायमावर. समोर डायरेक्ट त्या तोंडावर म्हणायचं तो असं म्हणलं म्हणून. तेच म्हणलं चला मग आता त्याच्या इथं भाण्याची आहे. चला भाण्याची इथं लाईट पडला जिथं त्याला बिलकुल म्हणजे त्याच्या घरात टाकायला लागत नाही. आज सकाळी बिलकुल त्याच्या घरी 8 वाजता हजर. आता राहू द्या तसं आता रातच्यानच गेलो असतो. पण ते सासरे बाय पाहुणे रावणे आहे ना बरोबर नाही वाटत ते. सकाळी बिलकुल हजर असतो त्याच्या घरी. आता एरी बी आलाय नाही ते धाब्यावरून उशीर आहे ते मुद्दामून. त्याला वाटतं जेवायला जा लागेल. मग आम्ही कोण बोलावते म्हणा नाही बोलात जाणं येत नाही तर नको येऊ. चला आता येऊ आता निघून. येते ते पण काय नेऊन काय राहिले म्हणलं काय काम होते आता चालू म्हणलं इतकं काम करून. आता काही येत नाही म्हणलं ते. राहू दे म्हणून जाऊ नका आता. सकाळी येतो मग आता काय काम होतं म्हणलं. काय मारती काय म्हणते. कसं आहे भारतीचं काय बद्दल आलं किंवा हे जे त्याचा सासरा आहे त्याची बदनामी केली किंवा असं आहे तसं आहे. सगळ्या गावाचे लोक जेव्हा येऊन होते राहिले. लक्ष्मण शुभला का बा हे. देखताना तो ऐकलेला आहे मी ऐकलेला आहे. उद्या म्हणलं कसं मागं फिरू नको. उद्या चाललो त्याच्या घरी आम्ही. म्हणून म्हणलं भारती तुला बोलावून राहिला शाळेपाशी. थोडं चल म्हणलं बा 2 शब्द बोल द्या सगळं. कसं करू जाऊ का म्हणलं मग ते जायचं का म्हणलं. जर आता काय विषय तर काय समजून घे. पण मी काय म्हणतो भांडणं तर काही करू नका. काय भांडणं करायचे आपले फक्त समजून सांगायचे. नाही तर त्याच्या कानावर टाका. त्यांचा मग ते अध्यक्ष आहे ते त्याला म्हणा बा असंच आहे. म्हणजे कसं बदनाम्या करणं हे ते चांगली गोष्ट नाही बा. ते तर आहे साहेब. पण दुसरी गोष्ट म्हणजे ट्रॅक्टर पंक्चर केलं त्याला लाईन पडलं. ते समजून सांगा जायचं की बा तुमच्याकडे ट्रॅक्टर नाही तर मग आमचे ट्रॅक्टर पंक्चर करता का बा. बाकीच्या बी चालू आहे त्याच्या कुरापती करणं. समजून सांगा त्याला नाही तर मग पुढे मग कसं परिणाम तयार राहावा.
ते आता ते समजून सांगत आहे रे, पण शांततेने सांगा, कारण भांडण नका करू. फक्त मला बा त्याच्या बाबाला सांगून द्या, मी येतो भरायला लागलं तर काही विषय नाही. मला बा जराशे कसं असे कुचिनपणा करू नका म्हणा शिल्लकचा. चांगल्या पद्धतीने राहा बा, तुम्ही चांगले वागा. तेच म्हणतो मग त्याचं म्हणणं ना मातीचं किंवा असं आपण चांगले वागा. त्याने जेवायला बोलावलं हे आले नाही तर मुद्दा म्हणून आला लक्ष्मण सांगा तुम्ही. दुसरी गोष्ट तिकडे बदलेल करू राहिले, आलं बघायला जाऊ नको म्हणते, यायला नको जाऊ. अलबती गलबती येऊ राहिले ते बरं, काही येऊ नाही. मग आता आपल्याला करावं लागणार ते त्याची कानोगणी. ते कसं पैसा जरासा पैसा वर आला ना लक्ष्मणचा, म्हणून त्याला वाटते बा मी शांताराम खनगणी आहे म्हणून जराशी कुचिन बरं करते. एका दिवशी ट्रॅक्टर आणलं जाईल ना, हो की पाबा तुमच्या जिजीवर आणि तुमचं पंक्चर केलं म्हणता. असे कामं करणं बरोबर नाही. त्याचे तुम्ही आणा बा काही बी, पण लोकांचे काय पंक्चर करता. बरोबर जा तुम्ही समजावून सांगा त्याला, ऐकलं नाही तर मग मला सांगा. जा मग तुम्ही काय तर पाठी काय जा मग तुम्ही काय तर पाठी काय मग आता उद्याचं झालं तर मारती पक्क. आता चालता मग रातच्यानं जरा जाऊन येऊन एक चक्कर मारला लागणार वावरात नाही. माझी गाडी उभी आहे, आता थांबलो मी तुमच्यासाठी. जात लागल ना बा, काही दाखवाच लागल ना. सासरे बा घरी आहेत, वाटले पाहिजे ना की नाही बा हाय गड्या कास्तकार माणूस आहे बा. मग काय एरी बी त्याच्या लंब्या लंब्या गोष्टी 11:30-12 वाजणारच आहे आता मा बुड्याला त्याची गोष्टी येऊ जाऊन जराशे. चला चालतं कशा चालतं का म्हणलं एवढं वारा चक्कर बरोबर हा असं रिकाबद्दल. हे पाय जेवण लय सट झालं मग आता मी काही येत नाही, आता मी करतो आराम. जा बा तुम्ही पाहते काय चला येतो मग मी. चंद्रभाऊ काही भेटे नाही बा, काय म्हणते वातावरण रातचं बरं जमली मग. मारुतीचा स्वयंपाक येते चांगला झालता. देणकी पेशल काय म्हणते म्हणलं काही परिणाम. अरे काहीच नाही ना बा, गुगली घेतली त्यानं देणकीनं. मग काय काहीच नाही, एक नंबर सुपर शार्प भाजी बनवली. मग आता मी तर तुला फोन करू तू उचली नाही का. मिळालं बा कसं आता काय उचलून नाही राहिला, मिळालं काय नाही समजलं मला वाटतं तुम्ही बोलावून राहिले म्हणून. मला वाटलं तुम्ही गेले संजयवाले. पण कसं झालं आपल्याला कसं यातच नव्हतं ना, पण आता तुम्ही म्हणता भाजी चांगली झाली म्हणता. तू म्हणे ते तसं काहीच नाही झालं, मस्त एकदम पद्धतशीर कार्यक्रम झाला. सगळे आले, तू आला तर बरं झालं असतं. हो कसं आता बोलले नाही, मारते गेले बोलले 2 शब्द तर जास्त नाही बोलले म्हणा, पण कतरत बोलले तर. हो जरा आलं जाग्यावर, कुठं बसतं भांडणं करत. आपल्याला भांडणं काही चांगलं होते का, मस्त आनंदात गावातलं वातावरण पाहिजे. आपलं का तसं धोरण नाही का. पण मला काही माहित नाही ना, असं म्हणजे तुम्ही असं मी फोन उचलला नाही, माझ्या झाला गैरसमज. मग मला वाटलं अशी तडका भाजी म्हटलं कुठे येतात बोलावल्यापेक्षा न गेलं बरं. आलंच नाही तर कायले जाऊ द्या, मग चांगली झाली ना भाजी, जाऊ दे तिकडे. मग आता आपल्या इथचं सामान आणलं लागते म्हणलं, जरा वावरात जाऊ ना, ते काशी फळं आणलं लागते, गंगा फळं आपल्या देवताच्या वावरातली. जराशी यालाचे तुळा म्हणे तुम्ही जा म्हणे. जरा चक्कर होती वावरात, तू बी काय निघालं नाही निघालं पाहून घे. मग मला मी चाललो होतो एरियात आहे, आलो आवाज देऊन आलो होतो. मला चालला 9 वाजेला किंवा आपण आलो ना, मग चालला ना तुम्ही पुढे आलो आम्ही. चालले काशीफळ गंगा फळ आणायचे का आपलं. काशीफळ बरं जाय तिकडे एक चिरलं, आपलं टेन्शनचं काम नाही. वरण भात पोळी भाजी सलाद आणि आपलं हे बोलावले जिलेबी झाबरली म्हणलं घेऊन येतो गोळ्या. आपलं संध्याकाळचा कार्यक्रम आहे आता. चल मग येऊ वावराकून जरासं ये लवकर, मी येतो घरी थैली ठेवून. चल मग कोणाच्या बी सासऱ्याची म्हणजे बदनामी करणं बरोबर आहे का. सगळ्या गावाची पेरलं आहे ना, काहीच गरज नव्हती ना पैराची. नाही आज नाही आज जेव्हा लोकांना काय सांगायचं. आता तुम्हाला बोलायचं माझ्या वय आहे का. मोठ्या माणसाला मला बोला वाटते का. पण आता हे लक्षण भाऊ इथं आता घरी असते तर मी त्याला सांगितलं असतं काय तर. मग हे योग्य आहे का यायचं. आता सासरे बा माय गेले काय म्हणे मला, माझ्या मध्ये सगळ्या गावात बदनामी झाली म्हणे. किती खराब वाटलं त्या माणसाले, आमचं आम्हाला माहित. हो ना पण ते वावरात गेलं, मला काय घेतलं शेंडाना बुडूक माहित. मी काय सांगू याच्यात, काय बोलू याच्यात. काय म्हणजे काका तुम्ही सांगा, तुम्ही समजून सांगा द्यावे. मला मा बुडेल काय म्हणजे 5% व्याज वाटते म्हणजे याच्या पच्ची वाटते का, याच्या पच्ची घेतले का. मग आम्ही काय बोललो नाही म्हणजे काय गैरफायदा घ्यायचा का. मग लक्षण बोलून समजून सांगा तुम्ही. हे आपल्या पटलं नाही, समजा आपण आता. पुन्हा पण ती आता घरी नाही ना, मला काही माहित नाही यातलं. तुम्ही ते आल्यावर काय आता एक तर त्यानं कुठं चुकली केली काय केली, आता खरं आहे खोटं आहे कुणाचं ऐकलं असेल तुम्ही. आणि काही बी तसं नाही ना लक्ष्मण. काय नाही पुन्हा आला मी स्वतः भाड्यानं आम्ही ऐकलेला आहे. मग शांताराम घर झाले सगळी स्टोरी सांगितली, पुण्या खात दिलेला सांगू द्यायला. मग आलो मग जाऊ नको असं तसं ट्रॅक्टर पंक्चर करून टाकला आमचा. मग हे बरोबर नाही तुम्ही ते आले की नाही समजून सांगा बा, नाही तर फालतू भाडबड होतील मग. नाही काहीच नाही. हे बा मारुतराव जा तुम्ही, हे बा चिंता करू नका, मी सांगून दिले आल्यावर मी बोलतो त्याला. अरे बा काका तुम्ही आम्ही समजदारी समजावून सांगा तुम्हाला त्याला. तुम्ही समजदारी सांगा हे बरोबर नाही म्हणा तुमचं. आता डबल तुम्ही अशी जर काम करता तर मग असं आता आपण मग कसं हे करणार नाही. आपल्या वारा कोणी जाऊ देणार नाही. हे बा मग खराब काम होईल. काय लगा तू म्हणतो जमत नाही, शेती जमत नाही. पाय बरं काय लगा ट्रक निघाला पिकतोय. हे बाय म्हणलं सांगतो ना, सोयाबीन मस्त जमलं तुझं आणि आपली पराठी मस्त निघाली. मागच्या वर्षी पाहिलं मी आपल्या याचे तोडे पडले होते निरा याचे आपल्या कंदिल्याची. मग त्याच्यापेक्षा तर काही बी सुपर आहे ते. आता फक्त कुठं जर असलं बा कमी जास्त 5-10 किलो बियार आहे घरी. बैल सांगून द्या टाकून द्या मला बरोबर. जाय तिकडे बरोबर लेवल येऊन जाते. मग ते बरेच होले काही ठिकाणी म्हणे कुठं टाका लागते म्हणे. एखाद्या ठिकाणी जर असं थोडस कमी जास्त असते म्हणे. आला करून घेतो मग. आज आता आपल्याला जायला लागतं धाब्यावर, करतो म्हणे ते दुपारून. बरं जाऊ द्या आता. बरं चल बरं आपल्या वरात कोणाचा काय पैसे नाही. तिकडे शांत भाऊ आता वाट राहिले आपले ध्वजा वरात लागते ना. ते काशी पळा नाही 2-3 आणि बाकीचं समार हे ते बाकीचं जरा लागते, जरा करू लागते. बरं जाऊ ना मग. आता काय जरा भर करून चालले जाऊ धाब्यावर मग. हो चला हो पोहा. पहिले तुमच्या वरात पोहणं काय पोझिशन आहे, काय निघालं काय नाही. चला तिकडे. आता पेरलेल्या वावरातून हे कोण होय, आता हे कोण गेलं कोण हे. आता पाबर हे इकडून
रस्ता पाडला, वा रे वा. अरे लक्ष्मण भाऊ इकडे इकडे बरं, इकडे पहा हे लक्ष्मण भाऊ, पाहत घरी रस्ता तर पहा, हे इकडे पहा चालत गेले लोक. तुम्ही उभे तिथं पहा. बसा आता धुरा सोडा वारा तुला का उद्या पिकातून पाहत तर पेरणं झालं त्याच्यात. मग तेच दाखवून राहिलो तुम्हाला. पहा ना तुम्ही, पाहत घरी इकडे पहा, आपल्या इकडे पहा. बाबा तिकडे रस्ता पाडून वाटते तसे चालत गेले ते तिकडून तिकडे गेले नाही का. असं 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 बापा किती आहे कोण माहिती का सांगा आता शोभते काय लोकांचं बरोबर आहे काय. लोक सुधे नाही बाबा रे. पहा बरं आता तुमच्या वरातून अशी रस्ता पडला, एक तर पेरलेले याच्यातून गेले बा. सांगा हे आता बियाणं गेलं का रे वाया आता हे. सांगा तुम्ही. पण पाहिजे ना तू पाऊस राहिला तर समोरची गोष्ट आहे. तिकून पाडला रस्ता इकून पाडला सर वावरात फिरले तर ते कोण आहे फिरणारे. बरोबर आहे का हे पेरलेल्या वावरात फिरत असते का. आता पावलं दिसून राहिलं आपल्याला, चपलाचे पावलं पाहा फतड फतड गेले ते तिकडे. हो पण आता हे काय करता काय, आता जे झालं ते झालं, आता काय इलाज आहे. इलाज म्हणजे असं नसतं इलाज. आता अशानं जर आता आपण जर काही नाही बोललो तर उद्या अजून याच्यापेक्षा चांगलं करायचे होय. आता हे कोण होय का याचा शोध घेतले शरत नाही का मी. थांबा मी सरपंचाला बोलावतो, मी 4 लोक जमा करतो ना आता. हे का बरोबर आहे का आता पेरलेल्या वावरातून जाणं म्हणजे गरीब माणूस म्हणजे का त्याच्यावर का गैरफायदा घेतला पाहिजे का. आता सरपंचाला फोन देतात मग ते सर जमा करतो तुम्ही. मग हे का बरोबर आहे का. शातर भाऊ आले वाटते ती. अरे शातर भाऊ या इकडे या म्हणलं. काय आले नाही तुम्ही राजे काशी फळ न्या लागते ना आपल्याला. चला लवकर चालत ना ते राहू द्या काशी फळ. हे पाहा तुम्ही पाहा वावरात किती लोक नाही पावलं पावलं केले सरे. पेरलेल्या वावरात कोंब काढून राहिला पिक. पाहा तुला दिसत नाही का. बाबा तिकडे अरे इकडे इकडे बाबा लय सारे येतं. कोण आलं बा आलता कोण आलं म्हणजे आता समजतेच नाही. पावलं गेले कुकडे गेले पावलं सांगा तुम्ही सांगा ना. कोणाचं वावराची कोणाचं आहे तुम्हाला समजत नाही. कोणा समजतं ना कोणाचं आहे म्हणजे आता मारतीचं तिंका असे मारतीचं वावरा समोर तिकडे. मग आता कसं काय करावं मग आता ते असं का मग ते असं नाही तर मग दुसऱ्या कोणाचं राज्यात कोणाला समजते. आता कोणाला वावरात तुम्ही आलता राज्यात वावरा आता राखवाडी कोणीले. आता मला तर काही माहित नाही, मी आलोच नाही रात्री आलोच नाही आपण. आता आपल्याला कोण आला काय पाहा लागेल आता काय नाही तर. बरं मी काय म्हणतो सरपंचाला फोन कर त्याला इथं बोलावून घे. हो काय नाही मग आपण पाहू मग काय करायचं. तर ते जर आले असेल तर काही कदाचित माहित असं हे यातच काम आहे ना. मी सांगतो नाही डुबऱ्याच काम आहे मला माहिती आहे ना. दुसरं कोणीच नाही याच्यापेक्षा. मग मी आता सरपंचाला फोन लावतो इथं बोलावतो 1 मिनिट. बरं सरपंच साहेब नंबर मारला पण तुम्ही अंतर हो ना. आता तिकडे पराठी 5-5 झालो आम्ही आता. पण आमच्या वराकून बाबा 1 नंबर एवढ्या सगळ्या पट्ट्यात तुमचीच पराठी 1 नंबर आहे. सोयाबीन आहे म्हणलं आलं ते तणनाशक तणनाशक मारत नाही का म्हणलं त्याच्यावर. हो ना त्याच तयारीत जाऊ मी. आता आलं ना ते आपलं आता कसं तणनाशक मारायचंच आहे. आता उद्या घेऊन येतो मी. झालं तर उद्या मारतो. आज आता पाय फसून राहिलेत ना बरोबर जमून नाही राहिला आता. पाहा लागेल आता फवाऱ्यावाले. हो नाही तर मग कसं आपलं पेट्रोल पंप आणून चालू झाला रट्टा. नाही हो बा कोणाला काय सांगता आम्ही हो ना. मी हा बबनराव आहे आपले शिवलालजी. मग आम्हाला काय काम आहे रिकामे जाऊ ना आम्ही. मग काय आता फवाऱ्यावर चालू करू राहिलो ना. फवारे पंप गिंप काढतो ना असते टिनावरती इकडे आपल्या नाटी खालचे. तुम्ही करता का तणनाशक असं मारता का. बरं मारा ना मला काय करावं लागते. करा पंप गिंप उद्या मग द्या सुरू करून. मी औषध घेऊन येतो उद्या. आजच घेऊन या ना बा मग फवाऱ्याचं औषध घेऊन या तुम्ही ते तणनाशक. आणि आम्ही उद्या सकाळी मारून देतो. मग कायला आता उशीर करून राहिले उद्या मारून देऊ. बरं ठीक आहे हो जातो मी आज एरिया. आता दुपारून दुकान बंद केलं की कोणा तेच तर आता दुकान बंद करून मी पहिले पाहायला मला काय सकाळी पाहून या काय म्हणते पोझिशन. हो ठीक आहे मग मी जाईन आज दुपारून घेऊन येईन. मग जमलं मग 3 पंप आहे आमची चालू रप चालू आपली. किती 50 एकर आहे तुमच्याजवळ देतो आम्ही बरोबर करून दे. लक्ष्मण भाऊ फोन बोला लक्ष्मण भाऊ काय म्हणत होते. सरपंच साहेब कुठे म्हणलं तुम्ही कुठे सध्या घरी आला कुठे वावर वावराकडे हो गड्या मी आता सध्या वावरात आता आलो होतो. कोण काय म्हणतो बा. का राजा तुम्ही या घरी वावरात येऊन पाहा महाराजा. लोक हे अति उंडायला काही काही लोकांचं तुम्हाला इथं आधार दाखवू तुम्ही काय कंडिशन आहे वावरात या पाहता घरी या घरी वावरात या तुम्ही. हो पण काय झालं काय म्हणलं वावरात झालं काय झालं. काय सांगतात काय नाही एखादा असं मारा येत होता. मग आताच पेरला माणसाला मागे नाही लोक धिंगाणा करून नाही वावरायनं. या घरी वावरात येऊन पाहा तुम्ही जराशे मग समजा तुम्हाला. आता सरपंच आता तेवढं पहा. हो ना येतो ना मी. आता काय येऊनच नाही राहिलो मी. येतो ना आलो ना. हो चला आलोच. सरपंच काय म्हणलं काय करू काय जाऊ लक्ष्मण काय कल्ला झालं म्हणलं. त्याच्या वावरात काय दांगडू झालं वाटतं काहीतरी धिंगाणा झाला म्हणजे असं म्हणून राहिलं. ते काही समजलं नाही बरोबर. काय लक्ष्मण भाऊ काय झालं काय सांगा आता. हो ना घरी आता ते आता मारती बाप्पा 5-6 पोट्टी घेऊन गेला होता ना. झुमऱ्या याची इथं लक्ष्मणच्या घरी लक्ष्मण वारत होता. आता आम्ही तिकडून झालो ना. बुड्याला म्हणे जरा समजावून सांगा म्हणे काहीतरी झमक्या आहे मध्ये याची. हो का. हो ना एवढेच जरासं मला बी बोलताना कमीच दिसून राहिले ते. हो जरासं शांताराम हे आपलं झुमऱ्या संग नसते काही जास्त ते. हे तुम्ही त्याला फोन केला म्हणून ते शांताराम भाऊ आले तरी नाही ते येते नव्हते ते. मग काय तर काहीतरी असं जमून नाही राहिलं काहीतरी आहे ते वरे हसल्यासारखे करतात. पण अंदरून नाही राग आहे एकमेकाचा. मग काय अंदरून पेटेल आहे फक्त अजून भडका वाजाय जरा. काय आता मारती ते झुमऱ्या 2-4 पोट्टी गेले. हो काय म्हणे काय नाही घरात आपण
वगैरे गेलं म्हणून आपल्या काय करावं लागते पण झालं मग काहीतरी द्यायचं बुड्याला सांगून आले ते काय माहित काय सांगितलं होतं चला मग आता काय पाहा लागेल कळलं मी पुन्हा आता ती म्हणलं आता ही अजून नवीन काय आला लक्ष्मण आता काय आणि काय नाही आता आपल्याला माहित नाही बुवा चला चला नाही का चला तिकडे माझी भाऊ चला ना तिकडे काय चालू आहे म्हणजे भांडण चालू चला चला तिकडे चला आलो आलो चला चला आलं म्हणा पाहा या तू सरपंच पहा म्हणलं ते समोर तर पहा तिकडे पहा रस्ता केला पूर्ण वावरातून बराच्या बापा तिकडे हट्टे समोर हट्टे बापा बापा बाबा या सरपंच साहेब या म्हणलं बापा बापा सर दिना त्याला वावरात करून पेरल्या वावरात बोला काय बोला ते जरा तुम्ही सांगा आता वावरातून पेरले वावरातून कुबीर निघूया सोयाबीनचे याच्यातून पाऊल वाट काढली रस्ता काढला वावरात हिंदी निरा राज्य नाही कोण होय का होय सांगा आता काय बोला आता याच्यावर हो ना आता एवढं आपण आता लहान लेकरासारखं या बियाण्याले जपा लागते हो पीक येईपर्यंत आणि हे आता हे सुरुवातीला जसं गेलं माझं मन लागते का वावरा हे बरोबर नाही ना हे आता वावरातून आता कुठं हिंडलेच काय वावरातले काय कोण होईन का हवं इथं म्हणजे हिंडच ना आता मग हिंडणे चपलाच्या पावला याच्यातून गेले त्याच्यातून गेले तिकडून जाय म्हणजे मुद्दा म्हणून गेलेला आहे मुद्दा म्हणून मी सांगतो ना गॅरंटेड नाही मुद्दा म्हणता नसन म्हणा मुद्दा म्हणून नसन काही अडचण नसन म्हणा काहीतरी असं किंवा ढोरगीर असतं तर ढोराची पावले होई असते आता होय कोण असं आता रातच्या ना आलतं कोण समजा मी तर आलो नव्हतं बरं ती कोण आलतं रात्री वावरात रात्री पण म्हणे मग मारत राहा ते काय लाईने पाटील झुमऱ्या 4-5 जण होते ते मला म्हणे चालतं का वावरात गेले का नाही ते नाही माहित मला पण मला म्हणे मग चालतं का म्हणून वावरात जाऊन आपण झालं ना काय समोर सांगू राहिला ना मग हेच व्हायचे हे बाय 4-5 जण सांगतो मी तुम्हाला माझ्या उन्हावरासाठी मग मला माहिती तेच होत म्हणून ते वावराने हिंडले मुद्दा म्हणून हो याने तुळण ताळण केली यायच्या तुम्ही आता काय करा सांगा तुम्ही याच्यावर मार्ग सांगा आता आता ते कसं आता तेच होय नोय होय हे आपण नाही सांगता येत ना अजून ती वावरात आलती नाही आलती आता हे म्हणते बुवा आलती पण ते आले का नाही आले आता जाणार होती पण तरी जे काय असेल ते हो त्याला विचारून घ्या फोन करा फोन काय म्हणा तुम्ही आलते वावरात इकडे काही आहे का म्हणजे त्याने जर हो म्हटलं तर मग म्हणता येईल काय जे आहे भरपाई देऊन द्या तुम्ही 10 किलो बियाणं दे तुम्ही खर्च काहीतरी काही ना काहीतरी करतायत मार्ग त्याच्यात बियाणं नाही 10 किलो कोण विचार झाला पण त्याचं बरोबर आहे का हे मला म्हणणं आहे म्हणले मग त्याला तोंडार पणाचा पुढचा जे असेल ते मग कोण होते असे काम बरोबर नाही म्हणा त्याची कोण होय त्याला फोन लावा तुम्ही दिवस बोलला नाही तर मग त्याला स्वतः मारता लावा फोन ना तसं नसते ना तेच होय अजून आपण काय सिद्ध केलं का ते आरोप केला आपण फक्त सिद्ध नाही केलं आपण काय करू त्याच्या घरी जाऊ परत शांततेने सांगू आपण असं काही हे नाही चला तुम्ही मा सांगत आला मा मग या चला मग मी तेच म्हणून बिलकुल त्याच्या घरापाशी चला 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 आलो बघा चला आधी नाही करायची मग समोरासमोरच म्हणून तेच होते मला माहित आहे चला लवकर चला गाडी जाऊ नको देऊ थांब अरे काय सांगू तुला आता काय नाही बोललं ते तिकडे चाल म्हणलं ते मारते घराकडे झुंबर पळत गेला आता त्या लाईने पाटील हे काय पळत गेले समजून नाही राहिलं तिकडून आला म्हणजे दत्ता सरपंच आणि हे तिकडून मारते घराकडे गेले म्हणते लक्ष्मण दादा तपेला म्हणते बा काय समजून नाही राहिलं म्हणजे काय झालं काय नाही असं ते काम गेलं असं तिकडे ते बा तिकडून लोक किती आले 10-15 लोक आले होते ना ते माऊली भाऊन ते आपलं ते काय लक्ष्मण भाऊन त्याच्या सगळं 10-12 लोक सरपंच सहित सगळे होते ना मग ते मारते घराकडे गेले काहीतरी भांडण झाले वाटते बा तर हे झुंबर भाऊले काहीतरी कोण फोन केला तर झुंबर भाऊ बी मारते घराकडे गेले काय नाही तो मला काही माहित नाही सध्या बा ते तिकडून आले तर लय जण आणि कोणी गेले तर 2-4 जण लाईने पाटील गेले मग तेच म्हणून काय झालं तर मी तिकडे चाललो होतो मला समजलं तू निघाली म्हणून जगण्याच्या घरी मला थांबते झुंबर भाऊ घेऊन येते तू आता कशी निघाली ना खुशकून मी आता पटकन जातो बाबा आता हे नसतं काढलं चल बरं लवकर चाल गाडी घेतो पटकन मी चल बरं तिकडे काय नाही मारते घराकडे गेले पण ते चला घरी मारते घरी ते सरपंच आहे सगळेच आहेत चल तू म्हणतो ते भांडण काहीतरी गेले बोलावलं ना बस नक्कीच चाल बाबा तिकडे आता मोर्चा आहे का काय निघाला काही नाही काही करता का तुम्ही कोणता टाइम काय तुम्ही काय करू राहिले आम्ही काय करू राहिलो आम्ही मिटवाले पाहून राहिलो तुम्ही पेटवाले पाहून राहिले
अबे थांबा ना रे. अबे, सोड, भांडण करता का? सोड ना त्याची मानगुडी घर मोकळी. सोडा. अरे सोडा ना, काय भांडण करू राहिले का? सोडा. काय भांडण झालं का रे? गावात आवाज येऊन आला तिकडे. आता गावात ही चुकाट असल्यावर भांडण होणार नाही तर काय होणार आहे? गाव का शांत राहत असते का? अरे हे बा मी सांगतो ना तुम्हाला, हे भांडणाच्या नांदी लागत नाही. बरोबर तिकडे हे बा एकमेका डोके फोडो का काही हो. आपल्याला काय करावं लागते असो ना कोणाची काय आपण त्याला लक्ष द्यायचं. लक्ष नाही म्हणा, पण ते कसं जाऊन पाहू म्हणलं काय काय नाही. आता काय मला ते जाऊ जाऊन राहिलं बा. कटिंग मी तिकून आल्यावर करतो. तू काळजी नको करू, तू थांब इथं जा. कटिंगचं नाही माय काय कटिंगचं आहे, तुमचं नुकसान आहे 50 रुपयाचं. पण तिथं जाऊन आता काय करता तुम्ही, काय जीव लावता? मनात पडसा एखादा गोटापासून तुमच्या टकोऱ्या तर तिकडे दवाखान्यात लावा लागल. हे दोघं एकच होत असतात बरं. हे मनातच मरते मग त्याच्या. सांगतो तुम्हाला लय घटना घडल्या अशा. तुम्हाला जायचं जा, मला काय करणार, मी काय उद्या करीन कटिंग. पण तेच म्हणलं ती बरोबर आहे तुझी, नाही का? आपण जाऊ भांडण राहिलं आपलं इकडे दुकान राहिलं नाही का? बसले आपले 2-4 गिऱ्हाईक होती व्हायचे नाही. जाऊ तिकडे करू दे, आपल्याला काय करावं लागते नाही का? काय होय ना 2-4 एकर गेलं तर चालते ना. सायची जिरली म्हणजे मग समजते. आपण जातो ओळाले त्या जोर मग बसले आपले उद्या भांडणाला काही कुस्तम कासते आपल्याला काय करावं लागते. बरोबर. मग काय कुठं बसतो भांडण पडत नाही का? हो ना, बसले आपले कामं सोडून. काय तर म्हणजे कामं धंदे सोळा आणि फालतू लोची लावून घ्या. झालं आता उद्या रिपोर्ट झाले त्याचे होतेच ते समजा. मग आता झाल्यावर मग काय होईल, कोण होते बा तिथं? पंजाब लगेचे वडील होते, काम सोडून तिथं आले होते. लागले काही कामं तारखेला जाणं हे करणं, पुरावा देणं. ते म्हणून मला ते पुरावा, ते म्हणून मला ते पुरावा. फालतू बसले आपले. त्यापेक्षा जाणे नको काही घेणं देणे नको. विषय संपला, आम्ही नव्हतोच बा. जाऊ दे बा, कुठं बसतो राडा झाला तर नाही का? मग तेच म्हणलं जाऊ दे जातच नाही मी. तरी तुम्ही नाही तिथं, मी असतो तर मग आता लोक डोके फुटले असते 2-4 जणांची. माझे चेले काय करू राहिले का? मी जाऊ दे काही त्याचा विषय घेऊ नका आपल्याला. तिकडे ते जायचं पाच बस करा माय कटी. काय रे इकडे? अरे इकडे फरायचे, इकडे आपलं कारल्याचे याला इकडे. अरे बाबा चला ना बाबा, घरी चला म्हणलं. ते मारतीच्या घरापाशी चांगलं चालू आहे बघा. आदमी चांगलं सुरू आहे. हो ते लक्ष म्हणून द्यायचे, काहीतरी झमकली वाटते बा. सांगा आता काय करा. आता काय जी चमकली, काय झालं द्यायचं, काय झालं काय? ते आता सांगत बसत नाही. तुम्ही लवकर जा तिथं. फालतू डोके फोडतील एकमेकाचे. लवकर जा, सरपंच आहे. इकडून 10-5 लोक आहेत, तिकडून 10-5 लोक आहेत. काय काय नाही. गेलेत पण ते रप मारतीच्या घराकडे गेले. मी मग पळत आलो. बरं ठीक आहे, जातो मी आता. हे पाय अर्ध पंप राहिलं तेवढं मारून देतो. ये मग निघ तुम्ही पटकन. एकमेकाचे बोलायला लावणारे फालतूचे. घे रे झुमऱ्या, गोटे घे. तुम्ही इकडले बी गोटे घ्या आणि फोडा डोके एकमेकाचे आणि करा तारखा कोर्टाच्या. आलेले काय हरामखोर वाराचे. चुप बसता, मुखाने बसता. काय बोलून राहिला? तर मग हे पहा ना तुम्ही, एवढी मोठी जत्रा मारायला आले. आता तुम्ही काय सांगा आता? तुम्ही होते का इथं? तुम्हाला माहिती आहे का काय प्रकरण झालं तर? काय झालं म्हणजे आम्हाला माहित आहे का? सपन पडलं का तुमचं? काय झालं आणि काय नाही तर आम्हाला सांगा ना. तुम्ही काय तंटमुक्ती अध्यक्ष का नावाने आहे का पाठीमाई? या ना घरी, सांगा ना काय तुमचं प्रकरण. काय म्हण नाही मारा करा जा पोलीस स्टेशनले. मग म्हणणार तिथं भूताला आता म्हणलं का सांगायचं मग. पण गलती असू ना सांगा तुम्ही. तुमचं बरोबर आहे का? मारायला येतो का? कोणाला लावणार एखादी 2 लाख का? तुम्ही लावता एखादी दोर. काय झालं काय म्हणलं सांगा तुम्ही, काय प्रकरण काय? बा दिदा, ते प्रकरण वावरात चला सगळेजण. प्रत्यक्ष पाहून घ्या, मग समजून काय तिथं पाहू आपण काय वावरात चालतो आता. काय लक्ष म्हणजे वावरात काय झालं म्हणते ना, तिथं चला तुम्ही. चला सगळेच्या सगळे काय तिथं निपटून टाकू आपण ती. मग काय खरं काय खोटं, चला लवकर. चला म्हणलं लक्ष म्हणून. काय नुकसान आहे का तुमचं? काय झालं काय तुमचं? म्हणजे वावरातून फिरले तर 4-5 जण हे राज्याने आले तर तुळणगिरी वावरात ये फिरलेले याच्यात मी पाहून घ्या तुम्ही. चला प्रत्यक्ष पहा. चला काय नुकसान आहे तर पाहूनच घेऊ आता. काय कोण केलं आणि काय केलं. काही आहे का तुमचा पुरावा आहे का की यायनच केलं म्हणून? माहित आहे का तुम्हाला? मी सांगतो कोण आहे तर. मी हे बा पता काढतो कोण होय काय होतं. संध्याकाळपर्यंत तुम्हाला बा पुरावा सहित हजर हो तुम्ही. बरं तुम्ही पुरावा तयार ठेवा. कोण होय काय, रातचे कोण गेलते कोण फिरलं तुम्ही तयार ठेवा 4 वाजेपर्यंत. पहिले वावरातून येऊ. तुझे काय म्हणणं आहे म्हणलं? तुझे काय याच्याबद्दल? एकच म्हणणं आहे की याने आमची बदनामी गेली. माया समजा मामाची बदनामी गेली. भाजी असं आहे तसं आहे. हे झुंबरले माहित आहे, झुंबर पुरावादार आहे. हे आपला भाणे आहे, याने प्रत्यक्ष ऐकलेला आहे. आणि त्याचबरोबर आता हे बाकीचे आमचे जे साळू आहे त्याही येऊ दिलं नाही. मुद्दामून द्यायला म्हणजे आमच्या याच्यातनी कार्यक्रमात इग्न आणले. हे याच्यासाठी त्याने जरा समजावून सांगा की अशा लोकांच्या करायचे काम करू नका. काय बा पुरा असेल तू येतो. कोण काय म्हणलं मला सांगायचं प्रत्यक्ष समोरासमोर. 4 वाजता फायनल होईल त्याचं काय होईल. पहिले आता वावरातून येऊ, नुकसान पाहून येऊ. चला तुला काय वाटलं घरापाशी का दादा आहे का मी? अबे कुठे येतो? चाललं का ढेबऱ्या? चाल म्हणलं ये रे पोंग्या. मुलीचा जीव नाही ते एका कानपट्टीचा नाही लगा तो डुबऱ्या. सरकार आहे ना, माणूसच राही ना. तुला तिथं वावरात ये म्हणलं ना, वावरात येणं देऊ. इथं काय बघ करून राहणार रे? डुबरे तुला सांगून राहिलो आवाज कमी कर ना जरा. नड्यातच जोर आहे तुझ्या माहित आहे ना मला.
दोन का दिलेला का 32 मांडले होबाळातल्या शिल्लक बोललो होतो ते कॉलर सोड, तू कॉलर सोड म्हणलं काय मा वाई येऊ नको बरं, मा नादी शात नाही मोठमोठे थंड करायला म्हणलं, मारते धुटके म्हणलं समजलं का? अबे, काय करायला तू काय लापट का? अबे लगा इथं नको येऊ, मैदानात चाल, मैदानात सडक आहे ना, डोकं फुटून ना माया, सोड तू सोड. हे म्हणलं फेकलं वर काय करता ये म्हणलं इथंच ये काय मैदानात जा लागते रे इथं काय करून आला दादागिऱ्या सिमेंटाच्या रोडवर पडलं म्हणजे डोकं नाही फुटणार का? चाल ना मैदानात चाल ना, ये हो तिकडे कुठे येतो का? चाल चाल पहिले वावरात पाहून घेऊ. अबे एकटा काय येऊन आला तू चाल ये ना म्हणलं 10 जरा घेऊन येतो तुझे सगळं कुठे आता सांग मला ते झुमऱ्या ते लायड्या पाटील अजून कोण आहे ते भाड्या गिऱ्या मला म्हणलं सगळेचे सगळे एकटाच पाठ पाहतो का तुमची पाहू ना, थांब ना आता ये ना वावरात ये ना तू, तिथं होते पहिले मग सांगतो तुला. थांब तू येऊ दे मला आत्ता घरून आलोच मी, थांब. नाही थांब तू जरा हे प्रकरण निपटू दे तुला असा बुक्का मार देतो ना मी तू एकटा सापडतो माझ्या फक्त आलो मी आता थांब तू जरा ये गेलो वाटते नाही का? अरे बापाला का वरच फेकलं उचलून ये ना, माझं बरं झालं मला मजाक झाली मला लाल आता. अरे बापाला का वरच फेकलं उचलून ये ना, माझं बरं झालं मला मजाक झाली मला लाल आता. तुम्ही सगळ्यांना पाहिलं ना आता सगळ्या वावरात नाही तिकून एक रस्ता पडला, इकून चालत गेला म्हणजे मुद्दाम चालत गेलेला माणूस आहे. पाहता तुम्ही आता याच्यावर काय बोला आता सांगा आपण. हो ना, आलं ना लक्षात, आलं ना सगळं पाहिलं ना आता आम्ही. ते बा मी काय म्हणतो आता बी काही टाइम गेलेला नाही मारुतरावजी. तर आता तुम्ही सांगा, तुम्ही रात्री आले होते असं आता हे काशीनाथ भाऊ म्हणून राहिले, पण तुम्ही इकडे आलते बा का नाही आलते हे तर काही आम्हाला कल्पना नाही, माहिती नाही. ते आता पुराव्यानुसार सिद्ध होईल, याच्यासह तर काही होऊ शकत नाही. आता जर असं नाही खरं तुम्ही आले असेल तर आताही तुम्ही सांगू शकता किंवा नाही झाली चुकी झाली माझ्यानं, काही विषय नाही, मोडमाळ करून टाकू. बाकी दुसरा प्रश्न राहिला तुमच्या सासरे माझ्या बदनामीचा. जे काय सांगितलं लक्ष्मणराव म्हणते की बाबा मी सांगितलं खरी गोष्ट आहे, मी काय असं म्हणत नाही की नाही म्हणलं म्हणून. पण जे खरं बा मला घडलं ते मी सांगितलं बा. तेच म्हणलं ना तुम्हाला सांगितलं ना, खरं बा शांतरावच्या घरी मी म्हणलं होतं की बा अशी आमची पैदा घालणारी होती, टमाटे सापडले नाही. मग आता जे खरं घडलं ते सांगितलं बा. आता त्याचं एखादी दोन कोण केले असेल तर त्याला मला का माहित. एवढं मी म्हणलं, मी खरं सांगून राहिलो. बरोबर आहे ना, जे खरी घटना घडली ती मी ते स्टोरी सांगितली, ते आहे ना ऐकली, इकडे मग सगळा प्रसार झाला, मग सगळ्या गावात ते पोहोचलं. जाऊ द्या ना, जे झालं पण जेवण झालं सगळ्याचे निपटलं. फक्त आता वाराचा प्रश्न राहिला. तुमचं काही मारुतराव म्हणणं आहे काय नाही, आता तुम्ही कबूल करू शकता. तुम्ही तर असे बोलून राहिले तसं का मी गुन्हेगार, मी काय याच्या वावरात आलो? वावराची रखवाली करू काही लोकांच्या करू का? माझ्या तर सुटल्या नाही चाललं, लोकांचं काय धुत बसू मी. मग आम्ही आलो, लायरे पाटील होते, आम्ही 4 जण आलो, वावरात चक्कर मारली घरी गेलो. मग याच्या वावरात आम्हाला काही संबंधच नाही. झालं ना, मग हेच आहे तुमचं लक्षणराव. तुम्ही पुराव्यासहित सादर करा. कोणाला काही कसं रात्री कोण आलं बा काय आलं भेटी गोटी घ्या, त्याचा तुम्ही सुगावा लावा. पुराव्यासहित तुम्ही मला 4-5 वाजता भेटा. सगळे जण या, आता तुम्ही आपण मिटिंग घेऊ तंटामुक्तीची आणि त्याच्यातून मार्ग काढू काय झालं काय नाही. चालतं, मी आता शोध घेतो ना. कसं आता मी पत्ता झाबऱ्याला फोन लावतो, मी डिटेक्टिव्ह ठेवतो याच्यावर. मग आज दिवसभरातून पत्ता लावून मी मग सापडलं नाही कोण आहे मग कसं काय सापडत नाही. ते डिटेक्टिव्ह बोला काही बोला त्याचं नाही म्हणणं, पण पुरावा सादर करा की बाबा प्रत्यक्ष पाहायला बा, असं कोणाचंही नाव घेऊन चालणार नाही. चला या आता तुम्ही येऊन जा. ओके गेले का ते लोक तिकडे लक्ष घ्यायचे नाही का? जाऊ दे काही करणार लागत नाही. काय होणार आहे, काय होती काय आपण काय आपल्याला पाहिलं का कोण? काय आपण काय दिसतो थोडी काही, पण मारतील का तुला म्हणून राहते आम्ही की तू असं करू नको. वावरातून 2-4 चक्रा मारल्या तर ओल्या वावरातून, आणि ते सगळे आता ते दिसून पडले. आणि आता जर चेकिंग झाली तर नसतं आलं का काम आता घरावर कुठे तुया माया कशी काय सगळ्याच्या तुमच्या बी तुम्ही नव्हते का संघ, तुम्ही होते मा संघ. म्हणलं आता बदलू नका तुम्ही. आता तुम्हाला मा संघच राहा लागणार आहे, नाही तुम्ही सगळ्याचं नाव घालणार आहो. सांगू राहिलं तुम्हाला, तुम्ही बी होते काय, मी काही एकटाच नव्हतो. अरे हो ना, पण तू फिरला वावरात, आम्ही तुला फिरलो काही, आम्ही धुऱ्या होतो, आम्ही तुला म्हणू मी राहू दे बा, काही अशी कुचीपणा करू नको. कुचिंपणा करू नको म्हणजे आता त्याला आता तू त्यानं माझ्या इतकं केलं मी करणार नाही का? तेवढं तर करायला लागत होतं ना. मग आता किती आली आपण किती आली म्हणून आता ते तुला 100% पकडते ना, कारण की आता ते काय होते काय नाही ते झाबरून फोन लावते ना. लावू दे मी लावतो झाबरूल फोन, येऊ नको म्हणतो. कसं आहे ते आपल्या पुढे जाते का ते तिंगा आलं वाटते ते आलं इकडे पात्र्या वाहनाचं. यानंच तर केला सरा धिंगाणा, हे काशिया यानं सांगितलं ना आपण राज्यानं आलं म्हणून. काशिया तो इकडे जराशे इकडे. अरे काय आलं का मारती चालला गेला तू, मी थांबलो वाट पाहत, तू कुठे गेला पाहत. आले का असं तिकडे होत्या तू उभे नाही तिकडे वाढता इकडे आणली असं. म्हणलं राजा तुम्हाला काही गरज होती का सांगायची, आम्ही राज्यानं आलतो म्हणून. तुमच्या त्यांना सगळं पुढचं सुरू झालं नाही. इथं दाखवायला आणलं नसतं त्यांना, आम्ही नव्हतो म्हणत होतो, आम्ही आलोच नाही. तुम्ही त्यांना सांगून आधीच मला खुद विचारे ना, मी काय बोलणार ना, मला म्हणलं बा असं म्हणलं मी, फक्त तुम्ही गेले का नाही हे थोडी सांगितलं मी. जातो बा आम्ही, चालतं का एवढं म्हणलं मी, बाकी पुढचं गेले तुम्ही काय म्हणलं गेले म्हणून. आपण ते गेले म्हणल्यावर मग ते आता झालं सगळे, मग आलं लक्षात यायच्या. मग आता मग काय झालं तिकडे, काय चालू त्या गोष्टी काय फोन गेला लावून सुरू होते लक्ष म्हणजे.
हो ना तेच तर मग वार्ता घेऊन आलो तुम्हाला सांगायला. मग फोन लावला बा त्यांनी झाबरू गुंडाले, म्हणे ये म्हणे लवकर, ते जरा आपल्याला करायचं आहे म्हणे. झाबरू म्हणे मग येतो म्हणे बा, मी येतो म्हणे 1:30 वाजता. अभि येतो म्हणे नाही असं असं. बरं बरं येऊ दे इथं आल्यावर सांगेन मी त्याला. फायदा मारते सांगून काहीच नाही ना बा, लक्षाने त्याला सांगितलं ना. मग कुत्रा घेऊन कुत्रा आणतो म्हणे ना ते. मग CID कुत्रा घेऊन येतो म्हणे, कोण होय काय होय बिलकुल डिटेल पता लावतो म्हणे. वासा नसतं वैयक्तिक म्हणते ते कुत्रा कोण होतं काय होतं तर. मग तुम्ही काय घेऊन राहिला, पण तुम्हाला कर नाही तर डर कायले. हो ना ते आम्हाला काय आम्ही नाही, आम्हाला ते कुत्र काय काही वाघही आणला तर आम्ही नाही भीत. मग काही आण म्हणून आम्हाला काय करायला लागते. वागले कुत्रच आणतो म्हणे बा, CID आहे म्हणजे त्याच्यापाशी, ते वैयक्तिक म्हणते बरोबर. काय आता ते म्हणे मी कॉन्टॅक्ट करतो म्हणे पोलीस स्टेशन मध्ये जाऊन, ते घेऊन येतो म्हणे कुत्र. 1:30 वाजे लोक येतो म्हणे बा. ते बघून आवाज देऊ राहिले, येतो म्हणलं. अरे बाबा ना येऊ द्या म्हणलं, आपलं ते पाहा लागतील पंपाचं. आलो आता रे भाऊ मारते, आता कसं म्हणलं कुत्र आणते म्हणजे त्याचं. आता कसं सगळे सापडणार आपण, कारण की आपल्या कपड्याचा वास घेते म्हणते ती कुत्रा. आम्ही आता कुत्रे आणतो म्हणजे आता आपल्याला काही गरज होती कुत्रा आणायची. पण आता कसं टाइमपास करायला होतं, कसे पैसे काढायचं लक्ष पण चिंताला झाला होतं. बरं पाहू काढू याच्यावर मार्ग काढू. बोल टेन्शन घेऊ नका तुम्ही, मी बोलतो त्या सांग बरोबर काय ना. ओके चला घरी चला. व्याज नाही बिलकुल अजिबात व्याज नाही, फक्त फुटायचं नाही म्हणलं कोण. हा एवढं सांगून ठेवतो तुम्हाला. तुम्ही का फुटले झालं म्हणलं मग आपण अजिबात तोंडातून काढायचं नाही. मारत्याने बा असं केलं तसं केलं नाही तर मी तुमचे नाव घालणार आहो. मग भांडणं अजून चालूच आहे म्हणलं, चालूच आहे आता भांडणं करत. हो कामाधंदे त्या सोडून बसा आपले भांडणं करत. आता लागे पाटील आहे तुम्ही आहे, आता काही तुम्हाला काही नियंत्रण नाही राहिलं. करा म्हणलं आता काय करायचं ते. आता काय मी भांडण करू राहिलो माझ्या भारतीय सगळं तुम्ही काय मी थोडी होतो त्याच्यात. समजते ना आता काय होते तर ते झाबरू येऊन राहिला म्हणते कोण होय खरे थोडं समजते रातच्या त्या वावरात ते करणारे दांगडवाले. बरोबर लट्टवले आमची. आता काय होते काय नाही हो पण आता काय आता कसं काय करा आपण काय करा त्याच्यात, आपण थोडी हो असं नसन तर आता सांगून देतो मी. बाय निपटीन ते काहीतरी करू, नाही तर मग नंतर मला सांगायचं नाही काय काय नाही तर. तू ते शांतारामच्या आणि त्या याच्या नादी लागला बरं लक्ष्मणच्या. तू सोपे नको समजू ते. मला तुला वाटत असेल इतका साधा सोपा नाही बरं. ते शांताराम मागं लागला ना तुला मला पैसा घाण करून ते घाण सोडून पाहिजे तुमच्यावर. भले माहिती आहे पण आता कसं ते झालं आता काय करावं काय आता आपण बोलत नाही सगळं जास्त बोलत नाही का. अरे म्हणलं तुला त्याची उपकार आहे का जराशी तरी. ती थोडी झाली ना म्हणलं रस्त्यानं लय जाईल तू दारू पिऊ. तुला वटणीवर आणलं त्यानं, कोणा आणलं तुला ते चिकनी डोंग घेऊन. त्यानंच आणलं ना त्या याच्या इकडे लाईन पडलं तिकडे कामाले. मग त्यानं आणलं त्यानं तुला इथं सुधरवलं. दारू सुटली तुझी ती तोड झाली होती ना. ही पोरगी टाऊन आली तर त्या शांताराम घनघणीकडे आली. हो म्हणलं हे बा खरंच सांगतो तुम्हाला त्यानं आपल्यासाठी जे केलं त्यांनी कोणीच नाही केलं. आणि तुम्ही म्हणलं त्याची विरोधात उभ्या. बरे आता बच्चा ना त्या गोष्टीचा हे वार्त्या सगळं फलतो राहिलो बघा. वार्त्याला कसं खुशी नाही का बरं त्यानं खरं सांगतो तुले वार्त्या माहिती राज्यानं वार्त्या काय म्हणे. चला आपण जाऊ गेलो चक्कर मारायला का वारात घुसलो मला धुरे करायला चाललं बा. नाही म्हणे जरा करायला लागते मजा येते म्हणे. म्हणजे मारते होय नाही असं सापडतेस ना मग आता ते होतं. पण आता तुम्ही आले का त्याच्यात मी तू काहीच करू नको सरकार जाते देतात जो. नाही तर मग शांतारामच्या घरी जा मला माझी चुकी झाली. मी होतो मला सांग पण मी नव्हतो मला त्याच्यात. खरं बोलायचं खोटं काहीच नाही सांगायचं. पाहतो मी आता कसं देतच होणे म्हणून पाहतो आता शांताराम बसतो कसं हिंमत नाही होणार बोलायची. पाहतो आता ते देतच होणे टच करतो भांडे मी येतो म्हणे फुटे त्याच्यावर काय करायचं तर. बस काही भांडणात पडायचं नाही. जे खरं असते ते खरंच होतच ते. आज न उद्या बाहेर येणारच आहे ते. सटकन नाही त्या देत असले मग काय करू म्हणा ते सांगते सल्ला बरोबर. मारत्यात केला मारते ना सगळं आता हे उघडकीस येणार आहे. मग माय नाव खराब होऊन राहिलं. मग काय आता जर त्यानं कुत्रा आणलं ते जर सापडलं की बा हे चौघजण होती किती सगळ्याच्या समोर माया येणार आहे पान उतारा किंवा वावरायनं अशी कामं केली बा नुकसानीची म्हणजे नावाला पट्टा लागला का माया. तेच म्हणतो तुम्हाला तुम्ही संगत चांगली नाही ना तुम्हाला. मग बसले आपल्या कोणाच्या मागे ते शांताराम भाऊ द्यानं तुमची सोयरीची त्या वक्ती कोण होते तेच तर होते तो. सोयरीची वक्ती कोणते काही वेळ अर्थ नसल्या तेव्हा तुमचे बाबा तिकडे वृद्धाश्रमात होते त्यावेळेस कोण आले ते. मग त्यानेच मला मदत केली होती. मग आता तुम्हाला काय सांगा. हो ना माणूस चांगला आहे ते. कसं झालं आमचं ते गैरसमज झाला त्या याच्यानं कधी उड्यान केला सरावर. मग काय तर त्या शिवलाल ते प्रकरण काय तुम्ही सांगितलं मला सगळं. पण त्याच्यानं हे सगळं वाढत गेलं ना आता हे सगळं अंगावर आलं. सगळं जाऊ द्या तुम्ही फक्त शांताराम भोले भेटा बाकी कोणाला भेट नका. आणि खरं सांगून द्या असं आहे म्हणा काय तर काय नाही ते न्याय निवाडा करतील. तेच म्हणून राहिलं म्हणजे फोन आला त्याचा म्हणजे मी चालू म्हणते रोज इथं. पण मी जातो तिथंच मग पाहतो काय तर मग घाला निपटून टाकायला पुढे ते मारते आणि ते पाच बसत नाही का आपण घाल बसत त्या भानगडीत. बस जे आहे ते खरं सांगून द्या असं झालं बा जाय तिकडे. येतो मी पाहतो मग आता जरा दिवस भाऊची भेट घेतो म्हणजे शांताराम भाऊची जरा भेट घेऊन जरा निपटनापट करतो मी. येतो मग. बाबा तुम्ही आले नाही तिथे भांडण पाहिले तुम्ही कुठे होते म्हणलं मी वाटच पाहू कुठं बसतो बाबा तार काढून घे ते लक्ष्मण झाले ते जाणे आपल्याला काय करावं लागते. तू येत काही नाही त्याच्यात म्हणजे त्या भानगडीत पूर्ण नको जास्त. ते मुंशीराम करण ते लक्ष्मण ते पुढे त्या कधी काही करा मी घरीच होतो म्हणलं सासरी घेऊन अंगाव वातावरण काही बरोबर नाही म्हणलं बा माहिती तब्येत बरोबर नाही. मुंशीराम आलता मला आले आपण मी अटकलो ना आता मारत्यान कुचिन पदा केला वावरात मी आता आमच्या येऊन राहिला चौकाचं नाव लाईनी पाटील मी घेऊन द्या रातच्यानं ते वावरात ते जागलो केला ते मारत्यान केला. आता ते म्हणते की बा झाबरू बोलावतो कुत्रा बोलावतो आणि ते चौकशी करतो असं म्हणलं लक्ष्मण. मग आता कसं करू मी सापडतो आता. बापा रे तू आहेस का त्याच्यात. अरे बाबा ती आग लागली की मग कसं आस लागतेस ना आपल्याला. असं कर आता तू काय कर आपलं सरळ खरं सांगून दे कोणाले आपले देत असले आताच जाय आताच म्हणा बा असं मारत्यान केलं म्हणा आपल्याला काही माहित नाही म्हणा बा ते कसं मी त्याच्या संग फक्त गेलतो म्हणा.
मी तेच म्हणालो होतो की आमचं कसं तेच ठरलं. मी म्हणतो मला लाईनी पटला म्हणलं पाच मी काय करता विचार ती म्हणे आपण सांगून दे म्हणे खरं खरं. मग जाऊ का मग मी सांगून दे देतो बोले. लवकर सांगून दे, नाही तर काय मिटिंग आहे म्हणते ना 4 वाजता हे सांगे बा आपला मुशिरा 4 वाजता मिटिंग घेऊन आता करणार आहे म्हणे खरं खोटं. आता म्हणलं तू काय कर आधी सांगून दे म्हणा बा माझा काही विषय नाही म्हणा याच्यात. खरं खरं अशी परिस्थिती झाली होती. तसं करतो मग नाही का कुठं बसता आपण घालून घ्यायला लोची मला मारते कुचिन बना करू राहिला आम्हाला भोगायला करू राहिलं मला म्हणून त्याला करू नको सगळं कुचिन बना. बरं येतो मग मी ठीक आहे मग. आता झाबरू आला म्हणे बुवा आता काय होते तर थोड्या वेळानं जातो म्हणे वावरात पाहतो म्हणे बरोबर. हो काय काय नाही तर सांगतो म्हणे बरोबर. हो आता काय निर्णय घेते काय मी आता लागते का नाही पता तर लागते ना पता लागते ना 100% सांगतो ना. याचे हे चौघ नाही का हेच आहेत. माझा अंदाज दिसेच ना चेहऱ्यावरच त्याचे हावभाव पाहिले ना मी. मग काय समजते ना आता काय तर खरं कुठून काय कुठून झाबरू करतेस. आले वाटते नाही आलेले. हा बोला काय होतं बा कुकडे. सरपंच अरे बा कसं करावं आता. बरं पाहिजे विचारून नाही म्हणलं दिवस थोडस बोलायचं होतं तुमच्यासोबत. बरोबर आहे हेच आहे वाटतं नाही पण आता कसं जरासं आपले टाईटच राहावं लागेल ना. ते काही सांगू नका आता मला. आताशी मला सांगूच नका. 4 वाजता काय सांगा ते तिथं सांगा मीटिंग मध्ये. कसं करावं नाही रे जरासं या तरी बाहेर द्या तुम्हाला सांगतो बरोबर. नाही ते काहीच सांगू नका मला. तिथं काय तुमचे पुरावे आणा ते काय करा ते करा. ते मारती जाणे ते लक्ष जाणे. तुम्ही नको माझ्या डोकं खाऊ जा आता. चला रे बा चला म्हणलं हा बा शांतराम भूषा पर्यंत आपल्याला भाण्याचा बुडेल घे आणि चाल बा काहीतरी समजून सांगा आता चल. आता शेवटी मी चला बा मी येतो आता काय करता पश्चात झाला त्याला. मग काय तिघ जण म्हणे लेखाचं चुकी झाली म्हणे. हो त्या मारती संगत झाली आणि मारतीने केला कुचिन पण आता याच्या अंगावर येऊ राहिलं. आता झापूरचा आलाच म्हणा तपासणी करायला त्याला ते खरं खरं दिसणारच आहे. पण त्याच्या आधीच म्हणलं बा यायला म्हणलं खरं खरं तुम्ही शांताराम सांगून द्या. नाही तर देऊ द्या सांगून द्या. ते पण नाही म्हणे बा शांताराम म्हणून आपल्याला आतापर्यंत मदत केली. कोणती सोयरी कसो काही असो अडचण असो आपल्याला म्हणजे थोडीच्या त्यातनी कोण आलं म्हणे बा शेवटी म्हणे म्हणलं झुमऱ्या गिमऱ्या ते सगळे मापाशी आले पाय लागले म्हणे बा तुम्ही तेवढं आमचं तेवढं सांगाच म्हणे. म्हणून मी इथं आणलं त्याला. काय सांगा अरे काहीच नाही मनाचा मोठेपणा. आपण काय झालं आपल्या हातून घडलं तेवढं. आपण काय काय म्हणजे एवढं मोठे आहे का. तुमच्या तकदीरात जे होतं ते झालं. आपण काही त्यातलं हे नाही आहे त्याचं काही श्रेय आपण घेत नाही. पण कसं आहे मला माहित होतं आपले माणसं शेवटी आपल्या जवळ येतील. आज नाही उद्या थोडासा गैरसमज झाला बा पण काही ना काही दिवसांनी त्याच्या लक्षात येईल. पण आला ना बा जाऊ द्या. पण खरा गुन्हेगार कोण होईल समजा कोण केलं हे समजा दांगडू त्या वावरात मारत राहतच केला पाहिजे बरं. आता सगळं गेलो बरोबर राहू दे बा काय केलं राहायचे काय करावं आता शेवटी. तसं मारते का बरोबर जाऊ द्या काय आला असं रागते एखाद्या कसं माणसं रागाला काही करते म्हणून जाऊ द्या निपटून टाकू आपण कसं करून काही करू लेखा जाऊ द्या. तेच म्हणलं माहिती की बा तुम्ही सरळ खरं खरं सांगून द्या. ते काय जे शिक्षा देतील ते भोगायला तयार आहे बस एवढं म्हणलं आपण आता. ठीक आहे ना मग काय हरकत नाही. आता काय होते मीटिंग मध्ये मग हो ठीक आहे चालते मग काय हरकत नाही पाहिजे बरं काही काळजी करू नका. आजपासून नाही बा तुम्ही असं म्हणजे गैरसमज झाला आपला आता काही टेन्शन घेऊ नका. काही येणं जाणं ठेवत जा काही विषय नाही. ते कसं जरा लक्षात द्यायला बरं झालं माझ्या गलती झाली मला माहिती आहे ना. गाव सोडून चाललो होतो मी एक दिवस तुम्ही आले म्हणले यासाठी मला माहिती आहे ना. आज तुम्ही या गावात येत असतो मला दारू बिदा मारत होतो मी. आज तुम्ही मला लाईनवर आणला मी म्हणलं तुमच्या विरोधात चाललो. हे बा मला चुकी झाली बा पाहा लागतो तुमच्या डबल असं होणार नाही. काही हरकत नाही. बा तुम्ही सर मला मदत करता तसं काही विषय नसते. एकमेकाचं सहकार्य असलं पाहिजे. हेच आपला गावगाळा आहे. मग काय जाऊ दे निपटून चामांड सगळ्याला चामांड निपटून चामांड सगळ्याला चामांड जमलं ना आता. तू ऐकून असला का नाही मग झालं विशेष नाही. मग मला वाटलं ना आपला दोस्ताना काय आहे आपला माणूस काय आपल्याला काही दगा देणार नाही. बरं झालं ते डॉग आणलं नाही तो ते नाही तर बस झालं होतं म्हणलं कार्यक्रम. मोठं कठीण काम झालं दादा. कठीण नाही सगळं कठीण होऊन बसलं. मग काय पावर येणार आहे सगळं पावर येणार आहे. पावर कसं येते आता तू शोधच नाही लावून राहिला ना. तो कुत्रीने आणलं ना आता मी अलगो मालगो करतो बा असंच म्हणेन तुम्हाला फोनवर. मग आता तू कसं आता काय बोलून राहिला. अरे फुटले ना माणसं तुमची. मग मी जरी तिथं शोध लावायला नाही गेलो तर हे आधीच आता 4 वाजता हे मीटिंग आहे म्हणता ना देतच होते घरी. मग तिथं सबन भडबड ते उघडणार आहे. मग काय आता मी शांताराम भाऊच्या घरून आलो चहा घेऊ. तिथं ते सगळेच होते चहा घेऊन राहिले सगळे. मग मी ऐकलं सगळं द्यायचं बोलून राहिला. कोण होते तिथं कोण होते म्हणलं. म्हणजे आता हे सगळं भाण्या होता झुंबर होता आपलं हे लाईने पाटील. मग सगळं सांगायला मारत्याने केला म्हणे कुचिनपणा खोडेलपणा केला म्हणे आणि आमच्यावर आलं म्हणे. आम्ही काय जे आहे ते खरं सांगून देऊ म्हणे बा. शांताराम भाऊ हे ते गुलगुल होते मस्त बिलकुल हसणं गिसणं हे ते चहा पाणी तो म्हणे पटून नाही राहिलं म्हणे द्यायचं. बाबा म्हणजे बाजी पलटली समजा हे नाही फितूर झाले मग हे तिकडे समजा म्हणजे तिथे जाऊन आता सांगून राहिले म्हणता आता बोले नाहीत ते. बोलून नाही तर बोलाच लागल ना ते. मग आता त्याला वाटलं मी कुत्रे घेऊन राहिलो सापडून राहिलो त्याची टरकली. मग जाऊन भेटली ती आधी मी तुला म्हणलं तर मी आणत नाही काहीच. टेन्शन घेऊ नको तो सांगायला पाहिजे त्याले. ते गेले ना तिकडे त्यांना ऐकले नाही तुझं.
आणि बरोबर आहे का हो शांताराम म्हणून काळी फिरवली काही ते नाही का हो ना बरोबर आहे हो ना हे तिकडे गेले म्हणतो सगळं सांगितले म्हणतं आता काय करा आता मारच उलटणार आहे सगळं आता किती आपत झाली आपण म्हणजे पावर घेणार आहे सगळ्या गावाची नामुशी होणार आहे ती मग तो असं केलं बा मग झालं काही नावाचा खराब आहे मग आता काय इलाज नाही त्याला झालं सगळे फुटले ना तुमचे माणसं बापरे आता जरा लय झाली मग आता मार्ग सांगला काहीतरी आता काय करू काय म्हणलं मी फोन जायची पहिले मावरत आता करू शांताराम भाऊ पंगा नको घेऊ तू तू आले का जिथं जिथं कामी आलेले आहे शांताराम भाऊ लग्नाच्या वक्ती लग्न सुटे झाले का तुझ उंचीच्या किती प्रॉब्लेम येत जाय तरी बरोबर जमवलं का नाही शांताराम भाऊ सासरा किती खतरनाक होता मग तरी त्याला आयडिया आणला ना पण तू म्हणतो असं आहे तसं कोणत्या कामात येतील मग शांताराम भाऊ आपल्या कामी पहिले मग गलतीच केली काशा किशा का शिवल्या याच्या आम्ही ऐकलो कंदीर बुड्यान त्याला भडकून आम्हाला आता एक झाले ते पाणी तिकून गेला मीच अटकलो दे बस सगळं सोड तू आता सरकार जाय आता लक्ष्मीच्या घरी हो तिथं मीटिंग झाली नाही पाहिजे काहीच नाही लक्ष्मणने म्हणा बा असं झालं मी म्हणा खरा गुन्हेगार 10-20 किलो सोयाबीन देतो बा तेवढं ती फेरफार करून ओके करून देतो मला हो डबल असं होणार नाही म्हणा आपल्या जण झालं तेवढं निपटून टाकते ते माणूस काही खराब नाही निपटून टाक जाऊ दे बोल तसंच कर लागलं नाही का हो आता हे नाही तर मग आता मीटिंग जर घेतली सगळ्या समक्ष आज आहे बस तसंच करतो आता सगळं पद्धतशीर होऊन जाते मग फक्त लक्ष्मणच्या घरी जाय एक वेळ आपलं 2 शब्द गोड बोलल्यानं काही होत नाही संबंध चांगलेच असलेले बरे जाय तू आता जास्त काही टाइमपास करू नको नाही तर मग अजून ते मीटिंग बोलायचे ते देतच भाऊ तर अजून फालतं घोर वाजा बरं ठीक आहे म्हणजे ना बजे का बाजा ना बजे का बासरी आधी आपण हात वर करून द्यायचे नाही का हो येतो मग लक्ष्मीला सांगून ओके जाय तिकडे नाही का हो झाली बा चुकी आता काय करते पाय बा तू हो जाऊ तिकडे आता इथे काय संध्याकाळ थांबव का आता 5 वाजून राहिला 4चे 5 झाले ना हे यायला नाही पाहिजे की मारते हे लक्ष दोघं बी आता दोघांचे भांडण निपटासाठी आपण इथे येऊन बसलो त्याला काळजी आहे का नाही का घरी आहे का वावरात गेले कुठे गेले हे ती लाईने पाटील नाही आली अजून थांबा मी फोनच लावून पाहिजे लक्ष्मणले 1 मिनिट सांगा म्हणजे आलू वगैरे मारले तुला नाही सांगा आता त्याला आता सांगा लागेल समजून का मला आमच्या काय भांडण असते का आमची आता मजाची गोष्ट आलू वगैरे डोक्ष पाहता नाही का आपण धंदे सांगू ना मी त्याला आम्ही आलो बघा म्हणलं आम्ही बाद एक होतो रे बा तुला सांगून राहिलो म्हणलं नाही म्हणजे आता तुला काढतोस म्हणे अरे मला काढण्याचं कामच नाही ना लक्ष म्हणलं का माझ्यापेक्षा तुझ्यापेक्षा जिगर आहे ना म्हणलं मग काय म्हणून बा पण बाकी काही म्हणा हो गलती झाली माझ्यानं मी मानतो तुमचं ते सोयाबीन आहे का तेवढं जे गेलं का ते बरोबर करून देतो मी टाकून देतो 10 किलो सोयाबीन देतो आणि आपल्या ट्रॅक्टरनं ओके करतो काहीच गरज नाही ना माझ्या घरी माझ्या बॅग उरलेली आहे मग काय तुला लागलं तू घेऊन जा काही विषय नाही काय चालते साहेब एवढं रोई जर गेले असतं काय केलं असतं काय केलं का मारतं तू काही उली गोष्टीसाठी भांडण करतो मग काय नाही भांडण झाले काय पाहिलं तर अरे तुम्ही केलं ना तुम्ही सुरुवात केली ना मग भांडण कोण केले तर तुम्हीच केलं ना चहा याची भांडण होते का तू अरे चहा काय का मारती तू काय बा कधीचं भांडण कधीचं काय तुम्ही काही समजतच नाही मला आवाज असतो साहेब तिकडे आपण कोणाला काय सांगा 1 मिनिट उचलतो 1 मिनिट चहा लवकर मार हॅलो बोला सरपंच बोला सरपंच साहेब फोन हॅलो दिदा संस्थेने बोलतो म्हणलं तंटामुक्ती अध्यक्ष इथे मीटिंग लिहून बसलो आम्ही 1 घंटा झाला ना तुम्हाला या लागते का नाही म्हणलं तुमची तक्रार आहे ना ते काय तुम्हाला ते याचं नाही का तिथं पुरादार आलेले आहे सगळे आलेले आहे इथं का आम्ही काय बसायला आलो का म्हणलं आता पाहत आहे मारती सांगत नाही आपण त्याला तिथे जाऊन बसले म्हणते अरे बा काहीच नाही भांडण कोणाचे भांडण झाले कोणाचे झालं म्हणलं काय झाले अरे तुमचे मारतेचे मारताना झुटके ते आता आला नाही तू आला नाही भांडण म्हणत त्याला काही आपलं आमची मजा काय असते तर मजा चालते या चहा घ्या आपल्या घरी काही नाही ते भांडण काही नाही घ्या इकडे म्हणजे नसतो दरवाजा म्हणजे आपल्याला म्हणजे काय हे तर अलगच झालं बा अरे मग आज सांगत आहे ना असे काय राजा माणसं आम्हाला कामी लावून दिलं चला म्हणलं तिथं चहा घेऊन राहिलं म्हणजे सगळे चला लक्ष म्हणजे इथं